नमस्कार मंडळी. तर 5 वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे कालिंबादेवीच्या मंदिरामध्ये आणि आज आमची यात्रा आहे. तर त्यासाठी सकाळी दर्शनासाठी आलेली आहे आणि व्हिडिओ कंप्लीट बघा, पूर्ण बघा. तर तुम्हाला याच्यामध्ये देवीचं यात्रा कशी भरते, परत दर्शन, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. मस्त यावर्षी देवीचं रूप हे सजवलेलं आहे, एकदम भारी, म्हणजे पूर्ण फळांनी भरलेलं आहे आणि आम्ही लाईनमध्ये आहोत. खूप गर्दी होती, पायऱ्यांपर्यंत खालच्या आली होती. कारण मी स्पेशली जेव्हा जाते प्रत्येक वर्षी, गेल्या वर्षी पण मी गेली होती दर्शनाला, तेव्हा इतकी गर्दी नव्हती. आणि यावेळी जरा डेकोरेशन खूप छान केलेलं आहे, खूप जास्त केलेलं आहे. आणि लकीली आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. म्हणजे आम्ही 5 वाजता गेलो होतो, 6 म्हणजे 1 तास आम्ही लाईनमध्येच होतो. 6 वाजले आम्हाला आणि 6 वाजता स्टार्ट झाली ती आरती. दर्शन झालं देवीच्या इथलं आणि नंतर आम्ही साईडचं एक छोटंसं मंदिर आहे बापदेवाचं, तर तिथे आम्ही गेलो होतो. तिथे आमचं दर्शन झाल्यानंतर काहीसा उजेड पडला आहे आणि त्याच्यानंतर घरी गेलो. नंतर 2 वाजता आम्ही आलो आहोत यात्रेला. तर इतकी माणसं भरलेली नाहीत, कारण देवकाठी उभारण्याचा कार्यक्रम हा 3-4 वाजल्यापासून चालू होतो आणि आम्ही आलेलो आहोत 2 वाजता. त्याच्यामुळे जास्त काय माणसं नाही आहेत. तर मी खेळणी घ्यायला आलेली आहे, बाबूला खेळणी आणायला. हे बघा, मस्त मस्त छोटी छोटी अशा कार आहेत. माझ्या वेळी मी जेव्हा यात्रेला जायची, मी गाड्याच घ्यायची आणि तेव्हाच्या गाड्यांची समजा असं नाही येणार सर. आता हा मी बॉल बघितला होता, खूप छान होता असं, पण थोडंसं असं काटे रुपत असल्यासारखं वाटलं मला, म्हणून मग तो घेतलाच नाही. असं जास्त मला इंटरेस्टिंग नाही वाटलं ॲक्च्युली. सोबत त्याचं असेल ना तर मजा येते, कारण मी आणि माझी बहीणच गेली होती, त्याच्यामुळे तितकीशी मजा नाही आली. मम्मी असली की कसं आम्ही फिरतो वगैरे आणि देवकाठी वगैरे बघतो, त्याच्यामुळे तितकासा आम्हाला जास्त मजा करता नाही आली. आणि मी सगळीकडे सगळीकडे खेळणीच बघते आहे, त्याच्यामुळे बहिणीने हे शूट केले व्हिडिओ, तर ती सारखं ते दाखवते. कारण मला हे कालिंबादेवीचं मंदिर आहे, ते एक छोट्याशा शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कशी देवी आई सजली आहे मस्त फुलांनी, खूप साजेरं रूप दिसत आहे. अशीच आमच्या गावावर आमच्यावर कृपा ठेव, हीच तिच्या पुढे प्रार्थना. तर हे रात्रीचं कसं दिसतं ते आहे आणि हे थोडक्यात तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि इकडे अशा कॅलेंडर्स वगैरे. तर मी हे घेतलं होतं छोटासा मोबाईल, लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. एक बटन माझ्या वेळी जेव्हा मी असे मोबाईल्स घेतलेले होते तेव्हा एक बटन झाला की धूम चाले धूम, आणि दुसरा एक छैयावाला. तर ह्याच्यामध्ये मस्त व्हरायटी मला आवडल्या, म्हणजे 4 म्युझिक आहेत, रिंगवाली आणि कुठली तरी एक हिंदी खैके पान बनारसवाला, ती काय धूमचाले पण आहे. तर अशा 2-3 सॉंग्स आहेत याच्यामध्ये आणि मस्त लाईट पेट्टी आहे. तर तो एक घेतला मी आणि एक फॅन घेतला आहे, मिनी फॅन. हा बघा, तर हा मिनी फॅन घेतला. असं पण नाही. आणि
मला तितकंसं इथे आवडलं नाही, कारण तितकीशी शॉपिंग नाही करता आली की एवढं सामान जसं असं वाटेल की हां हे खूप छान आहे, असं काहीच वाटलं नाही मला की मला हे घ्यायचंच आहे. आणि घ्यायचं होतं बाबूला शूज, त्याच्यामुळे मग शूज घेतली. ती वाजणारी शूज घ्यायची होती. ॲक्च्युली मला लाईटवाली घ्यायची होती पण तिथे नव्हती अवेलेबल, त्याच्यामुळे ही घेतली. आणि हा 5 वाजताचा कार्यक्रम होणारा जो देवकाठीचा कार्यक्रम असतो, खूप आता बघा मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ